गुड मॉर्निंग. आपण आता चॅप्टर 3 धडा 3 सर्कल मॅथ्स पेपर 2 गणित भाग 2 त्यातलं टँजंट थिअरम स्पर्शिका त्रिज्या प्रमेय हे बघणार आहोत. हे थिअरम सांगतं काय तर याचं स्टेटमेंट असं आहे, अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, एका सर्कलवरच्या कुठल्याही पॉईंटवरची टँजंट म्हणजे स्पर्शिका इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. मराठीत हे प्रमेय याचं विधान काय आहे, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. बघा, यांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीचा वापर करून आपण आकृती काढून घेण्याचा प्रयत्न करूयात. अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका म्हणजे वर्तुळ आणि स्पर्शिका इथं आपल्याला काढून घ्यायला हवी आहे. हे झालं वर्तुळ. वर्तुळाला ओळख त्याच्या केंद्रामुळे असते, सेंटरमुळे असते. सेंटरला आपण ओ नाव देऊन घेऊयात आणि त्याला एक स्पर्शिका काढून घेऊयात. ही स्पर्शिका झाली. स्पर्शिकेला आपण एल नाव देऊयात. ओ आणि स्पर्शिकेचा जो कॉन्टॅक्ट पॉइंट आहे, स्पर्श बिंदू आहे, ज्या बिंदूशी ती जोडली जाते वर्तुळासोबत, त्याला आपण ए नाव देऊयात आणि ओ ए जोडून घेऊयात. ही झाली त्रिज्या. त्रिज्येबद्दल ते सांगतात, स्पर्शिकेबद्दल सांगतात आणि वर्तुळाबद्दल सांगतात. जी माहिती त्यांनी दिली आहे ती आपण इथं लिहिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आकृती दाखवलेली आहे. आता या थिअरमवरून म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे, विधान आहे, त्याच्यावरून आपण पक्ष लिहून घेऊयात. बघा, गिवन ज्याला आपण मराठीत पक्ष म्हणतो. पक्षात काय येईल बघा, टँजंट एल. त्यांनी काय दिलं बघा, टँजंट एल म्हणजे एक टँजंट आहे, तिला आपण इथं नाव टँजंट एल दिलंय. ती एका सर्कलला एका पॉइंटमध्ये कॉन्टॅक्ट करते, तर आपण काय म्हणूयात, कॉन्टॅक्ट्स इथला शब्द वापरूयात. टच करते म्हणण्यापेक्षा कॉन्टॅक्ट. सर्कल, जे सर्कल त्यांनी दिलंय त्याला सर्कल विथ सेंटर ओ. सर्कलचं सेंटर आपण काय दाखवलं इथं, ओ. विथ सेंटर ओ, सर्कलचं सेंटर ओ सेंटर असलेलं सर्कल, असा याचा अर्थ आला. ॲट पॉइंट ए म्हणजे काय, अ टँजंट ॲट एनी पॉइंट. टँजंट ॲट एनी पॉइंट आपण ओ घेतला, ए घेतला, टँजंट घेतली एल, इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट दॅट पॉइंट ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा रेडियसचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे म्हणजे ए, इथं परपेंडिक्युलर म्हणजे लंब असते, म्हणजे ओ ए ही त्रिज्या एलला लंब असते, असा याचा अर्थ झाला. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, कोणताही बिंदू आपण ए घेतला, त्यातून जाणारी स्पर्शिका काढली आहे, तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला, हा जो बिंदू आहे तो केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब म्हणजे परपेंडिक्युलर असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, पण त्यासाठी दिलेली जी माहिती आहे ती ही आहे. स्पर्शिका एल केंद्र ओ असणाऱ्या वर्तुळाला, केंद्र ओ असणाऱ्या वर्तुळाला ए बिंदूत स्पर्श करते. कॉन्टॅक्ट ॲट पॉइंट ए, इथली जी वाक्यरचना आहे त्याप्रमाणे आपण इथे लिहिलोय, ए बिंदूत स्पर्श करते. बघा, अजिबात विसरायचं नाहीये. आपण त्याऐवजी असं सुद्धा लिहिलं असतं तरी चाललं असतं. प्रमेयात काय म्हणलंय, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका म्हणजे स्पर्शिका एल ही ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाला ए बिंदूतून जाते. बिंदूतून जाणारी स्पर्शिका आहे म्हणून ए बिंदूतून जाते असं जरी म्हटलं असतं तरीही चाललं असतं. बघा, सोपं आहे. वर्तुळ आहे, वर्तुळाबद्दल सांगितलं, त्याचं केंद्र ओ आहे, त्याची त्रिज्या ओ आहे आणि एल ही स्पर्शिका. एवढीच माहिती आपण या पक्षात लिहून घेतलेली आहे. आता आपल्याला सिद्ध काय करायचंय, त्याला आपण टू प्रूव्ह म्हणतो. हे आपल्याला साध्य करायचंय, सिद्ध करायचंय. तर सिद्ध काय करायचंय, ही टँजंट जी एल आहे
ती त्रिज्या OA ला लंब आहे. टँजंट एल परपेंडिक्युलर रॅडियस, इथं रॅडियस काय OA आहे. मराठीत टँजंट म्हणजे स्पर्शिका. एल लंब त्रिज्या OA, हे आपण सिद्ध करतोय. बघा आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे आणि एक अझम्पशन, एक गृहीत धरून घ्यावं लागणार आहे. बघा आपण ते कन्स्ट्रक्शन म्हणजे प्रूफला जाण्याआधी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना. जे विधानात दिलेलं नाही, जे पक्षात नाही, त्याखेरीज जी जादा माहिती आपण घेणार आहोत, जास्तीची माहिती घेणार आहोत, ती आपण या रचनेमध्ये घेणार आहोत. एवढं सोपं आहे. बघा काय रचना तरी काय आहे, एक अझम्पशन आहे ते सांगायचं आणि त्यानंतर ती रचना करायची. अझम्पशन काय, अज्युम म्हणजे समजा किंवा गृहीत धरा. अज्युम दॅट लाईन किंवा टँजंट एल, ही लाईन एल म्हणजे काय, टँजंट आहे. टँजंट एल इज नॉट परपेंडिक्युलर टू OA. OA ला एल टँजंट परपेंडिक्युलर नाही असं लिहून घ्यायचं आहे. हे आपलं अझम्पशन आहे. समजा स्पर्शिका एल ही OA ला लंब नाही. हे काय झालं, आपलं गृहीतक झालं. म्हणजे OA आणि L हे एकमेकांना लंब नाही, काटकोनात ते एकमेकांना छेदत नाहीत, असा त्याचा अर्थ झाला. बर, आता आपण एक रचना करायची आहे. इथनं पुढे जी करणार आहोत ती रचना आहे. सपोज, समजा OB परपेंडिक्युलर टँजंट एल. समजा OB लंब स्पर्शिका L. या L स्पर्शिकेला लंब असणारी आणि O मधून जाणारी एक रेषा आहे, रेषाखंड आहे, रेखा आहे, लाईन सेगमेंट आहे, तिला आपण OB म्हटलंय. तर हा रचनेचा भाग आहे. मग ही रचना आपण थोडंसं याच्या शेजारी दाखवून घेऊयात. हे इथं आपण हा टँजंट स्पर्शिका आहे दाखवून घेतली. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, ओ बिंदू घेतला आणि O बिंदू हा B या पॉइंटमध्ये L लाईनला छेदतोय आणि तिथं तो परपेंडिक्युलर लंब फॉर्म करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. हा B पॉइंट आहे, हा सेंटर O आहे. ठीक आहे. आणि इथं कन्स्ट्रक्शन असं केलंय की बाबा OB लंब स्पर्शिका L, OB लंब टँजंट L, अशा पद्धतीचं आपण रचना अशी केली आहे. बरं, त्यानंतर आणखीन काय करायचं आपण, A आणि हा B हे पॉइंट डिफरंट आहेत. का तर B पासून A हा ज्या अंतरावर आहे, समजा A इथं पॉइंट आहे, A बिंदू इथं आहे, BA जेवढं अंतर आहे तेवढ्याच अंतरावर C पॉइंट घ्यायचा आहे. C पॉइंट आपण तेवढ्याच अंतरावर घ्यायचा आहे आणि हे जे पॉइंट्स आहेत ते आपण जोडून घेऊयात. आता OA ही त्रिज्या आहे, त्यामुळे ती आपण डार्क लाईनने दाखवू शकतो का, तर हे विधानात आहे, हे त्या पक्षात कुठंतरी आहे. पण OC आपण C पॉइंट जास्तीचा आणलाय, तो अज्युम केलाय, तो आपण डॉटेड लाईननी जोडून घ्यायचा आहे. ही झाली रचना. रचनेत आपण काय केलंय, AB बरोबर BC, BA बरोबर BC अशा प्रकारची, म्हणजे C बिंदू हा BA एवढ्या अंतरावर आहे असं दाखवलंय आणि तो या L लाईनवरच आहे असं दाखवलंय, जेणेकरून A आणि C यांच्यामध्ये B बिंदू येईल एका सरळ रेषेत. हेच आता आपल्याला शब्दामध्ये लिहायचं आहे. बघा, टेक पॉइंट C, टेक
पॉइंट सी ऑन लाईन एल. कशावर घ्यायचं आहे? ऑन लाईन एल. सच दॅट म्हणजे अशा प्रकारे तो बिंदू घ्या. सच दॅट हेच मराठीत आपण कसं म्हणणार? रेषा एल वर सी बिंदू किंवा बिंदू सी सच दॅट म्हणजे असा घेतला की सच दॅट कसं घेतलाय? ए आणि सी यांच्यामध्ये बी पॉइंट येईल. ए आणि सी यांच्यामध्ये बी पॉइंट येईल आणि हे तिन्ही सरळ रेषेत असतील. अँड व त्याचबरोबर दुसरं काय? बी ए बरोबर बी सी हे आपण घेतलेलं आहे. ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने आपण या रचनेत दाखवलेल्या आहेत. आता आपण ऍक्च्युअल प्रूफ, सिद्धता, खरं म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये पण सिद्धतेचा बराचसाच भाग आलेला आहे. आपण आता सिद्धता बघूयात. सिद्धता प्रूफ. आता या दोन त्रिकोणाचा आपण विचार करायचा आहे. ओबीसी आणि ओबीए या दोन त्रिकोणाचा आपण विचार करायचा आहे. इन ट्रायंगल ओबीसी अँड ट्रायंगल ओबीए, त्रिकोण ओबीसी व त्रिकोण ओबीए मध्ये काय या त्रिकोणांमध्ये बघायचं आहे? तर एक साधी गोष्ट आपल्याला दिसतीये. बीसी बरोबर बीए हे एकरूप आहेत असं आपण दाखवलेले. तशा प्रकारची रचना आपण केली आहे. लिहून घ्या. बीसी एकरूप, बीसी कॉन्ग्रुएंट बीए. त्याचं रिझन लिहून घ्या. कन्स्ट्रक्शन त्या प्रकारचं आपण केलंय. रचना. त्यानंतर या दोन रेषा एकरूप दाखवल्यात. त्यानंतर हा जो अँगल आहे तो दोन्हीकडे 90 डिग्री आहे. म्हणजे अँगल ओबीसी कॉन्ग्रुएंट अँगल ओबीए. याचं कारण काय? दोन्ही अँगल हे 90 अंशाचे आहेत. ओबीसी बरोबर अँगल ओबीए बरोबर 90 डिग्री. त्यानंतर ओबी ही सामायिक बाजू आहे. या दोन त्रिकोणांमध्ये ही सामायिक बाजू आहे, त्यामुळे ती एकसारखीच असणार आहे. ओबी समरूप ओबी. आता याला कारण नाही दिलं तरी चालेल, पण मी इथं देतोय कॉमन, कारण ओबी बरोबर ओबी असणारच आहे. कॉमन साइड, सामायिक बाजू. हे कारण नाही लिहिलं तरीही चालेल. पुढं आता बघा, बाजू समान आहे. बाजू एकरूप आहेत, कोण एकरूप आहेत, परत बाजू एकरूप आहेत. बाजू कोण बाजू म्हणजे हे दोन ट्रायंगल साइड अँगल साइड टेस्ट प्रमाणे एकरूप आहेत. देअरफॉर ट्रायंगल ओ बी सी कॉन्ग्रुएंट एकरूप ट्रायंगल ओ बी ए. याचं रिझन काय? कुठली टेस्ट? साइड अँगल साइड टेस्ट. ज्यांना आणखी स्पेसिफिक करायचं साइड अँगल साइड टेस्ट फॉर किंवा ऑफ कॉन्ग्रुएन्सी असं तुम्ही म्हणू शकता. मराठीत आपण याला बाकोबा कसोटी असं म्हणणार आहोत. बाकोबा कसोटी, समरूपतेची बाकोबा कसोटी, टू बी मोर स्पेसिफिक. म्हणून आता हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर याच्यातले राहिलेल्या सगळ्या बाजू आणि सगळे कोण एकरूप असणार आहेत. त्याचा फायदा घेऊन मी ओ ए बरोबर ओसी लिहितोय. देअरफॉर ओ ए बरोबर ओ सी. याचं कारण काय? हे पण कारण नाही लिहिलं तरी चालेल. करस्पॉन्डिंग साइड्स, संगत बाजू किंवा संगत भुजा म्हणा, हे सुद्धा नाही लिहिलं तर चालण्यासारखं आहे. बघा, ओ ए बरोबर ओसी असेल, पण बट, तर बट कशाला आलं? बट ओ ए इज इक्वल टू रेडियस. परंतु
OA ही त्रिज्या आहे. जर OA त्रिज्या असेल तर OC सुद्धा त्रिज्या असली पाहिजे, कारण दोन्ही एकसारखेच आहे आणि केंद्रापासून हा बिंदू C ला जोडला जातोय. ही रेषा C म्हणजे हा रेषाखंड केंद्रापासून सुरू होतोय आणि C पर्यंत जातोय, म्हणजे OC सुद्धा त्रिज्या असली पाहिजे. देअरफॉर OC मस्ट ऑल्सो बी रेडियस. म्हणजे आपण मराठीत कसं म्हणणार, OC ही सुद्धा त्रिज्या होईल. OC ही सुद्धा त्रिज्या असू शकते किंवा होईल. बघा, तर OC पण त्रिज्या, OA पण त्रिज्या झाली. याचाच अर्थ बघा, C आणि A हे दोन्ही पॉइंट जसे इथं आपण वर्तुळावर आहेत म्हटलं, तसे हे दोन्ही पॉइंट स्पर्शिका L वर पण आहेत. म्हणजे आपण काय म्हणणार, इट मीन्स किंवा देअरफॉर C lies on the circle and tangent. म्हणजे C बिंदू हा सर्कलवर पण आहे आणि टँजंटवर पण आहे. C म्हणजे बिंदू C वर्तुळावर व स्पर्शिकेवर आहे. असंच झालं ना, C बिंदू स्पर्शिका, कारण स्पर्शिकेवर आहे असं आपण ऑलरेडी म्हटलं, आणि इथं OC OA इक्वल असल्यामुळे तो त्रिज्येचा भाग झाल्यामुळे तो C बिंदू सुद्धा वर्तुळावर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा जो टँजंट आहे ती वर्तुळाला A आणि C अशा दोन बिंदूत छेदतोय. दॅट मीन्स tangent L intersects circle at two different points. कुठले कुठले पॉइंट्स आहेत, टू डिफरंट पॉइंट्स A and C. म्हणजे स्पर्शिका L ही वर्तुळास A व C बिंदू छेदते. स्पर्शिका एखाद्या बिंदूला दोन बिंदू छेदत असेल तर ती स्पर्शिका राहणार आहे का, ती टँजंट राहणार आहे का? इट विल बिकम सेकंड, इट विल बिकम वृत्तछेदिका. मग ही वृत्तछेदिका आहे का? ही वृत्तछेदिका नाही, ही वृत्तछेदिका नाही. म्हणजेच हे जे म्हणतात ते चुकीचं म्हणतात. but tangent cannot intersect circle into different points. परंतु स्पर्शिका वर्तुळास दोन भिन्न बिंदू छेदू शकत नाही, छेदत नाही. म्हणजे ती एकाच बिंदूत छेदत असली पाहिजे, म्हणजे ती एकाच बिंदूत छेदत असली पाहिजे. दोन बिंदूत छेदत नाही तर एकाच बिंदूत छेदते, तर एकाच बिंदूत छेदते.
हे लिहा अगर न लिहा, डिफरंट पॉइंट्स, हे नाही लिहिलं तरी चालेल, तर एकाच बिंदूत छेदते. याच्यावरून आपण काय म्हणतो, मग आपण हे जे म्हटलंय, समजा हे जे गृहीतक मांडलंय टँजंट एल इज नॉट परपेंडिक्युलर टू ओ ए, हे चुकीचं आहे. देअरफॉर लाईन टँजंट एल is not perpendicular to OA is wrong. स्पर्शिका L ही OA ला लंब नाही, हे चुकीचं आहे, हे असत्य आहे. हे असत्य आहे. मग हे असत्य आहे तर सत्य काय आहे, सत्य याच्या उलट आहे, सत्य याच्या उलट आहे. देअरफॉर टँजंट एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस